काय असं माझ्या बरोबर करावं? मालवणातली लोक हळवळली. जाताना दुकानात मी 9 वाजता जातो, तो 10:30 वाजता दुकानात जाऊन पोचलो. थांबतो, तो मला विचारतो, विजू तू एवढा काम केलं त्याचा तुका प्रायश्चित गावला काय? ही सर्वसामान्याची भूमिका. राजकारण 2 तारखेला संपेल, पण पुढची वर्ष काढायची आहेत, आम्ही पण आहोत. आणि एवढं दहशतीमध्ये राहून काम करणे, याच्यानंतरही असा परिवार कुठला तरी काम करेल असं मला वाटत नाही. किती दहशती खाली राहायचं आम्ही. आणि निलेश राणे साहेबांचा मला कुठलाही आक्षेप नाही. निलेश राणे साहेबांकडे माझा फोन नंबर आहे. नसेल फोन नंबर, डिलीट केला असेल माझा फोन नंबर, तर त्यांच्या सहकार्यांकडे 100% फोन आहे. त्यांनी जरी मला फोन करून सांगितलं असतं, विजय तुझ्या घरात मला असं असं संशयास्पद वाटतं, मला तुझ्या घराची पूर्णपणे तलाशी घ्यायची आहे, मी आनंदाने साहेबांना वरती आणून त्यांची तलाशी करायला दिली असती. अजूनही काही कॅमेरे लागलेले आहेत. अजूनही पोलिसांना मी आवाहन करतो, या आणि माझं घर पूर्णपणे चाळून बघा, माझे व्यवहार बघा, पण असं मला दहशतीखाली माझ्या केनवडेकर परिवाराला ठेवू नका, हीच माझी नम्र विनंती आहे. त्याच्यासाठी आज मी परिवार म्हणून आपल्याकडे म्हणणं मांडलेलं आहे. हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. मला ह्या माझ्या म्हणण्याला भारतीय जनता पार्टीने मला ह्याच्यामध्ये कोणीही सांगितलंय, कुणाच्या दबावाखाली येऊन मी ही प्रेस देत नाही आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. तुमचे जे पैसे मिळाले ते नेमके कुठच्या व्यवसायात? म्हणजे माझे बिल्डरचा व्यवसाय आहे. के बिल्डर्स अँड डेव्हलपर म्हणून माझी फर्म आहे. आणि ह्या फर्ममध्ये 7 मजली टॉवरचं माझं पिंपळपाराच्या बाजूला माझं काम चालू आहे. त्याची पार्टनर ही माझी मिसेस वेदिका केनवडेकर स्वतः आहे. त्याच्यामध्ये आम्ही रेराला रजिस्ट्रेशन टाकलेलं आहे. फर्मचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. GSTचा नंबर आम्ही घेतलेला आहे. आमच्या अकाउंटवरनं आम्ही पैसे शिफ्टिंग केलेलं आहे. आणि जवळजवळ माझं टॉवरचं 50 ते 50% काम माझं पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं मी काम करतोय. आणि दररोज माझ्याकडे येणारा कार्पेंटर असेल, आतला सेंटरिंगवाला असेल, ह्याला मला चेकने आणि पैसे देता येत नाहीत. आणि मला जे दिले पैसे ते माझ्या नातेवाईकांनी आणि मित्रांनीच मला दिलेले आहेत पैसे. माझ्याकडे त्याचे सगळे खबरदारी आहेत. मी सांगाल, मला सांगतील त्या ठिकाणी मी माझे पुरावे सादर 100% करणार. आणि मी पहिल्यापासून सांगतोय, आमदार साहेबांनी विचारल्यापासून सांगतोय, माझे के बिल्डरचे पैसे आहेत. या संदर्भात मला त्यांनी पण विचारलं, त्याचा तुम्ही खुलासा करणार का? 100% करणार खुलासा मी.